आयुरा. डोंट वरी, हॉस्पिटल अधिराजचंच आहे, कोणी नाही बोलणार. आयुष पटकन बोलून गेला आणि नंतर लक्षात आलं आपण काय बोलून गेलोय. इथून पुढे आयुराचे डोळेच मोठे झाले. काय म्हणालात? आयुरा जवळजवळ ओरडलीच. काही नाही. शॉक लागल्यासारखं का करतेस? आयुष एकदम नॉर्मल होत म्हणाला. अधिराज, निधीचा बॉस ना? आयुराने थोडंसं घाबरूनच विचारलं. अजूनही डोळ्यात भीती आणि आश्चर्य सगळंच होतं. नाही ग, मी आदिनाथ म्हणालो. तो माझा मित्र आहे. तो असताना काहीच भीती नाही. तू बरं चुकीचं ऐकते ग. तो आदिराज फारच डोक्यात बसला वाटतं तुझ्या. आयुष तिच्याकडे बघून हसला. हुश, मला खरंच आदिराज ऐकायला आलं. आयुरा सुस्कारा सोडत म्हणाले. आता आयुषचं मूड कुठलं कुठे पळाला होता. त्याने जी गडबड केली होती ती निस्तारताना तारांबळ उडालेली. आता त्याचा मूडच गायब झाला होता. तू आराम कर, डॉक्टर येतील आता. तिला सांगून तो तिथल्याच एका खुर्चीत बसला. थोड्याच वेळाने डॉक्टर येऊन चेक करून गेले. इतक्यात आयुषचा फोन वाजला. आयुष, इथे रूममध्ये ये, बोलायचं आहे थोडं. अधिराजने कॉल करून आयुषला बोलावून घेतलं. ओके, येतो. आयुषने बोलून फोन ठेवला. आयु, मी जरा येतो बाहेर जाऊन, तू आराम कर. काही वाटलं तर कॉल कर मला, सांगून आयुष अधिराजला आणि टीमला भेटायला गेला. आयुष, काय करायचं? ह्या आरवला काय शिक्षा द्यायची ती तूच ठरव. माझ्या माणसांना सांग, ते सर्व करते. अधिराज म्हणाला आणि निघाला. आयुष, मी एकदा सगळ्यांना भेटून येऊ का, खास करून निधीला? अधिराजने आपला खरा फासा टाकला होता. अधिराज, मला असं वाटतं तू घाई करू नकोस, कारण सगळ्यांना तू मदत केली हे माहीत नाही. आईबाबा पण इथेच आहेत. तू कोण आहेस हे त्यांना माहीत नाही, पण अचानक समजलं तर त्यांना धक्का बसेल. आयुषने समजावलं अधिराजला. डायरेक्ट नको पण बोलू शकत नव्हता तो. ओके, जसं तू म्हणशील तसं. अधिराजनेही ताणलं नाही, पण आयुराला एकदा बघण्यासाठी त्याचं मन धडपडू लागलं. लपून छपून बघण्याचे विचार त्याच्या मनात फेर धरू लागले. वाटेल ती गोष्ट एका ऑर्डरवर हजर करणारा अधिराज असा विचार करत होता. त्याला स्वतःवरच हसू आलं. नको, असं करणं चुकीचं आहे. पुन्हा जर आयुषला काही जाणवलं तर तो धावतच येईल. नकोच. तो आपल्या पायानं समजावत तिथून आपल्या ऑफिसमध्ये गेला. आरवला काय शिक्षा द्यायची ह्या विचारात आयुष होता. पण जो माणूस आपल्या बहिणीच्या इज्जतीवर हात टाकायचा विचार करतो, आपल्या जीवावर उठतो, त्याला साधीसुधी शिक्षा देऊन चालणार नव्हती. पण आत्याचा विचार मनात आला. तिचा हा एकुलता एक चिरंजीव होता. कारण त्याला हर्ट करताना आत्याचा चेहरा समोर येत होता. आरवला कसा धडा शिकवायचा हाच त्या विचार त्याच्या मनात येत होता. सध्या आत्या खूपच क्रिटिकल कंडिशनमधून जात होती. त्यात काकांना 2 धक्के देणं त्यालाही बरं वाटत नव्हतं. पण आरवला तो असंच सोडणार नव्हता. तो आरव समोर आला. आयुषला बघून मात्र आरवचे डोळे मोठे झाले. तू आणलंस मला इथे? तुला काय वाटलं मी घाबरतो तुला? तू अजून मला ओळखलं नाहीस. आरव एकदम आपल्याच गमजात बोलत होता. उर्मटपणे तो आयुषशी बोलत होता. ह्याला एवढा मारा की माझं नाव घेतलं ना तरी याची पॅन्ट ओली झाली पाहिजे. फक्त जिवंत सोडा. वेळ पडली तर याच्या हाताची बोटं कट करा. तरीही त्याने मगरुरी दाखवली तर पायाची बोटं. आयुष जे बोलत होता ते आरवला ऐकू येत होतं. अरे हाड, तू काय यांना सांगणार? मला ते काहीच करू शकत नाहीत.
माझ्या मागे खूप मोठे मोठे हात आहेत. एक कॉल केला ना तरी तुझे भाड्याचे गुंड आहे ना कुठल्या कुठे जातील. आरव तोंड वाकडं करत म्हणाला. म्हणजे याला खरंच भीती नाही? हा एवढा निडावलेला आहे? आयुष मनातच विचार करत होता. हॅलो अधिराज. आयुषने अधिराजला कॉल केला होता. बोल, काय काम होतं? अधिराजने शांतपणे विचारला. जर त्या आरवच्या मागे कोणी मोठी व्यक्ती असली तर तुला काय फरक पडणार नाही ना? मला त्याला बेदम मार घालायचा आहे. हातापायाची बोटं कट करायची आहेत. आयुषने स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला. कारण त्याला आरवचं बोलणं आठवत होतं. आरवचं बोलणं ऐकून तो खरं तर अधिराजला फोन करायला आला होता. कुणीही माझं काही वाकडं करू शकत नाही. कोणाचे हात असले त्याच्या मागे तरी माझ्या वर्तात कोण पडणार नाही. तुला काय करायचं ते कर, अधिराज म्हणाला आणि फोन ठेवला. आयुषला कळलं अधिराजची खरंच खूप वट आहे. पण मग मला मदत करण्यामागचं कारण त्याचं काय असेल गुपित? तो त्याचं एवढं सामर्थ्य माझ्यासमोर का दाखवतोय? आयुषने आपले मनात येणारे विचार सध्या तरी बाजूला ठेवले आणि आरववर लक्ष केंद्रित केलं. त्याने अधिराजच्या माणसानं सांगितलं, याला अजिबात सोडू नका. फक्त याला जिवंत सोडा. बाकी याची हड्डी पसली एक झाली पाहिजे. आयुष म्हणाला आणि तिथून निघाला. आरवला अधिराजची माणसं चांगलंच बदलून काढत होते. त्याला डोकं वर करायलाही देत नव्हते. नाका तोंडातून रक्त निघालं होतं. अंगावर ठिकठिकाणी जखमा तयार झाल्या होत्या. पण त्याच्या डोळ्यात भीती दिसत नव्हती. तसे 2 दैतासारखे धिप्पाड माणूस पुढे आले आणि आरवची हाताची 2 बोटं कट करून गेले. तो जोरात किंचाळला. आत्ता कुठे त्याच्या डोळ्यात भीती जमा झालेली दिसत होती. भयंकर वेदनेने तो कळवळला. तोंडातून लाळ गळू लागली. तशी त्याच्यासमोर एक आकृती उभी राहिली. आयुष आला होता पुन्हा. आरवच्या डोळ्यातली भीती त्याला थोडं का होईना पण समाधान नेऊन गेली. काय म्हणाला होतास? हाड म्हणाला होतास मला. आयुषने भुवया वर उडून विचारलं. मला माफ कर. मी असं पुन्हा काहीच करणार नाही. राघव आता यातना सहन न होऊन हे सगळं थांबवण्यासाठी भीक मागत होता. आयुषच्या पायावर पडायलाही तो तयार झाला होता. एका हाताची पूर्ण बोटं आणि एका पायाची पूर्ण बोटं कट करायची. आणि ह्याला दिसण्याचा गर्व आहे ना? चेहऱ्यावर असे घाव करा की बघणाऱ्याला याचे घाव बघून भीती वाटली पाहिजे. आयुष म्हणाला आणि तिथून निघून आयुराकडे आला. आज त्याच्या मनाला शांती मिळाली होती. अधिराजला तो थँक्स म्हणणार होता त्यासाठी. कारण त्याच्यामुळे ही मनात असलेली भडास त्याला आरववर काढता आली होती. आयु, अगं झोपली नाहीस? आयुष तिच्या जवळ येत म्हणाला. आत्ताच उठली, आयुरा म्हणाले. ओके, बरं वाटलं का? आयुषने विचारला. हो, आता बरं वाटतंय. घरी जाऊ वाटतं. ते आयुषकडे बघून केविलवाने नजर करत म्हणाले. हो गं माझ्या शोना, जाऊया लवकर घरी. मी विचारतो डॉक्टरांना. तो तिच्याजवळ येऊन बसत म्हणाला. तिच्या चेहऱ्याकडे बघत त्याने तिच्या केसातून हात फिरवला. आयुराला आणि आयुषला माहीतच नव्हतं की अधिराजच्या कंपनीत आयुरा कामाला आहे ते. तुझ्या कंपनीत कॉल केलेलास का? आयुषने सहज विचारला. अरे बापरे, मी तर विसरूनच गेले. मी कॉल करते. त्यांना इन्फॉर्म करायला हवं. माझ्या लक्षातच राहिलं नाही. घाई करत ती आपला फोन घेऊन आपल्या कंपनीत कॉल करते. हॅलो, मॅनेजर बोलतो. हॅलो सर, मी आयुरा बोलते. माझा ॲक्सिडेंट झाला आहे.
त्यामुळे इतके दिवस मी येऊ शकली नाही. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे फोन करायचाही राहिला. पाय फ्रॅक्चर आहे सर, त्यामुळे एवढ्यात तरी मी येऊ शकत नाही. आयुराने एका दमात सांगून टाकलं होतं. ओके ओके मॅडम, काही हरकत नाही. तुम्हाला बरं वाटलं की या तुम्ही, मॅनेजर एकदम शांतपणे म्हणाला. आणि आयुराने सुटकेचा निश्वास सोडला. राकेशला याच मॅनेजरने सांगितलं होतं की आयुरा कामाला येत नाही हे. म्हणूनच राकेशने अधिराजला सांगितलं होतं. राकेशला वाटलं होतं अधिराज तिला काढून टाकेल आयुराला. पण कसलं काय, त्याचा बॉस तर त्याच्या फॅमिलीची उलट मदत करत होता. राकेश मनातच आयुषचा राग करत होता, पण बॉस पुढे काही चालत नव्हतं म्हणून तो काही बोलत नव्हता. आरवला मार देऊन अक्षरशः त्याची दैना केली होती. आता त्याचा रुबाब कुठल्या कुठे पळून गेला होता. अधिराजच्या माणसाने आयुषला कॉल केला. सर, तुम्ही इथे येऊन जा. ओके, येतो 5 मिनिटात. म्हणून आयुष आयुराला बाय सांगून निघून गेला. सर, यांची एका हाताची एका पायाची बोटं काढली आहेत. त्या माणसाने सहजपणेच सांगितलं. ओके, मी आलोच. म्हणून आयुष बाहेर आला आणि अधिराजला कॉल केला. अधिराज, बिझी नसेल तर बोलू का, आयुषने विचारला. हो बोल, अधिराज बोलला. मला जी शिक्षा द्यायची होती ती मी दिली आरवला, पण आता त्याचं काय करायचं हे मला माहीत नाही, आयुष म्हणाला. अजून एक, त्याला मारायचं नाही. आत्याचा मुलगा आहे एकुलता एक, त्यामुळे मला हे करायचं नाही, आयुष म्हणाला. त्याला तू जिवंत सोडलंस तर तुझं मरण निश्चित आहे आयुष, अधिराज म्हणाला. तू मेला तर सगळ्यात जास्त फायदा मलाच आहे, पण मी स्वतःहून तुला काहीच करणार नाही. मी तेच करणार ज्याने कधी मी फसणार नाही, अधिराज मनातच बोलत होता. पण त्याला मारलं तर आत्याला काय उत्तर देऊ, आयुष इमोशनल होत होता. त्यामुळे त्याला आत्याचाही विचार येत होता. तसं असेल तर त्याला मी उडवतो, ते बिना दिक्कत. त्याचा आपोआप ॲक्सिडेंट झालं आणि तो मेला असं दाखवू, अधिराजने सांगितलं. जसं तुला वाटेल तसं कर, मी मध्ये येणार नाही. मी त्याला जिवंत सोडायला सांगतोय, तू त्याला मारायची ऑर्डर दे तुझ्या माणसांना, आयुष म्हणाला आणि कॉल कट केला. इकडे फोनकडे बघत अधिराज हसला. आयुष पुन्हा आरवजवळ आला. ह्याला जिवंत सोडा, आयुष म्हणाला. आयुष, मला असंच नको सोडू, मी मरून जाईल. जे काही मी आधी बोललो त्यासाठी सॉरी, आरव नुसता ओरडून ओरडून सांगत होता. पण आयुष काहीच ऐकत नव्हता. अधिराजच्या माणसाचा फोन वाजला. येस बॉस. त्याला एवढंच ऐकू आलं. तो समजून गेला, आता आरव काही जिवंत राहत नाही. अधिराज आपल्या माणसाला ऑर्डर देत असेल आरवला मारायची. तो मनाशीच विचार करत डॉक्टरांकडे गेला. आयुराच्या तब्येतीबद्दल बोलून तो तिच्याकडे आला. आयु, अजून 2 दिवस नाही सोडू शकत म्हणाले डॉक्टर. निधी आणि अवनी वहिनीला सोडलं आहे. आराध्याला वेळ लागेल. तो ड्रायव्हर अजूनही क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. त्याचं इंटरनल ब्लिडिंग थांबत नाही, आयुषने सांगितलं. आयुराला ड्रायव्हरबद्दल वाईट वाटलं होतं. आराध्यालाही खूप लागलं होतं, त्यामुळे ते दोघंच हॉस्पिटलमध्ये असणार होते. आयुराला वाईट वाटत होतं, पण पर्याय काहीच नव्हता. तुम्हाला काय वाटतं, आयुषने अधिराजवर किती विश्वास ठेवला पाहिजे? त्याला हे धोक्याचं ठरू शकत नाही का? अधिराज आता नेमकी काय खेळ खेळेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग ऐकायला आणि वाचायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते.
लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.